लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध होताना पाहायला मिळतो आहे। आज दुसऱ्यांदा मोठेगावमध्ये भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवण्यात आलेला आहे आणि भूसंपादन करण्यासाठी म्हणून जो विरोध होतो शेतकऱ्यांचा तो दिवसेंदिवस वाढतो आहे। मला सांगा, काय मागणी आहे तुमची? नेमका या महामार्गाला तुमचा विरोध का होतोय, लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाला? नमस्कार, आम्ही रेणापूर तालुक्यातील बाधित शेतकरी आहेत। तर आम्ही वारंवार SDO साहेबांना आम्ही नोटिसा दिल्या किंवा त्यांना सांगितलं की हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, तरी आम्ही आमच्या शेतकऱ्यांची दखल हे घेत नाहीत। 11 जिल्ह्यातून विरोध होत असताना एक वेळ एकनाथ शिंदे सांगतायत की हा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे सांगतायत किंवा हा महामार्ग रद्द केला म्हणून त्याची निविदा काढतात आणि ज्यावेळेस सत्ता आली, सत्तेच्या नंतर तुम्ही लगेच सांगता की शक्तिपीठ महामार्ग करायचा। मग तुम्ही लोकांमध्ये तुमची विश्वासार्हता काय? आता काय म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा? आणि तुम्ही ह्या शक्तिपीठ महामार्गामध्ये काय साध्य करण्यात ऑलरेडी काय चर्चा झाली? आज अधिकारी आलेले होते महसूलचे, काय चर्चा केली? आज मोठेगाव आणि मोरवड या 2 गावांच्या मोजणीसाठी अधिकारी आलेले होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक ज्या गावामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, ज्या ठिकाणी संभाव्य विरोध कमी होऊ शकतो असा अंदाज घेत त्यांनी गावं निवडून तिथं मोजणी करण्याचा प्रयत्न केला। पण आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना त्या बाधित शेतकऱ्यांनी बोलवलं। इथं सगळ्या शेतकऱ्यांची एकी झालेली आहे। कुठल्याच शेतकऱ्याला हा महामार्ग नको आहे, कुठलाही शेतकरी या महामार्गाला जमीन देणार नाही, या भूमिकेतनं आम्ही सर्वांनी विरोध केला आणि विरोधाचा जो काही सूर आहे तो आमचा आक्रमक आहे। त्याच्यामुळं त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना परत जावं लागलेलं आहे। आम्ही इथून परत पाठवलेलं आहे। पोलीस बळाचा वापर प्रशासन करू शकतं? पोलीस बळ किती आहे शासनाकडे? एका घरातून 10 जर रस्त्यावर गेलं तर पोलीस काय करणार? तर कितवर थांबणार? रानाने पळायला ते पोलिसावाला येत नाही पळायला, आमच्यासारखं लागतं निबर। आणि या फडणवीसाला कामच एक चालू केलं त्यानं, त्याला करायचा विदर्भ वेगळा, त्याच्यामुळे त्यानं समृद्धी मार्ग काढलाय, मुंबई नागपूर, आता ही शक्तिपीठ काढालाय, त्याला गोवा बाकीचे राज्य एकत्र करायचे आणि त्याला विदर्भ वेगळा करायचा। त्याची भूमिका ही आहे। आज अधिकाऱ्यांना म्हणजे तुम्ही विरोध केलेला आहे, मोजणी करू दिलेली नाही। येणाऱ्या काळात जर तुम्ही आता काय वाक्य वापरलं की पोलीस बंदोबस्त जर लावला तर त्याला अधिकाऱ्यात चापकाने फोडून काढू आणि शेतकरी काढतील, रुमण्याने मारतील बघा। आणि जर ह्याच्या पुढे जर विरोध झाला तर शेतकरी संघटना ताकदीने उभारणार आहे शेतकऱ्याच्या पाठीमागे। आम्ही नांदेडला रस्ता रोको याच कारणासाठी गेलो होतो, काढला होता। आणि माझं म्हणणं आहे की सरकार काय म्हणते, फायदा आहे शेतकऱ्याचा। मग शेतकरी आता विरोध करत ना, बंद करा ना, तुम्ही हायवे बंद करा, काय करतायत? लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाला दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा जो विरोध आहे तो तीव्र होताना आपला पाहायला मिळतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।